तोळा सोना रुपयाचा किती 15-20 तोळा सोना होता 12 ग्रॅम 24 कॅरेट इतका त्या जमान्यात ते बाबांनी मग ते जे आहे ते मग ते अशी का बरं परीक्षा आली एवढी मोठी कठीण परीक्षा आली की सांगा ना ते गहू मिळत नव्हते ते आमचे ते गुलजारदादी ते डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते ना राष्ट्रपती त्यांच्यापाशी गेली होती की बाबू जी हमारे बहुत खराब परिस्थिति है और हम महंगा गेहूँ तो खरीद नहीं सकते राशन तो सस्ता मिलता है तो हमारे लिए कुछ करो तो पूछा कि एक महीने का आता है तो उसने डॉक्टर राजेंद्र प्रसाद ने लिख के दिया कि उनको एक महीने का राशन मी त्याची मदत घेतली त्याची दोनदा मदत घेतली मग हे इथं राहिले ठीक आहे ना मग हे कोठी तुम्ही घेऊन टाका तर पैसे नव्हते जेमतेम थोडासा सुरू झालं होते सेंटर फिरणं पैसे नव्हते एवढी मोठी प्रॉपर्टी घेण्यासाठी तो बोले आपे रख दो अपने पास नाही तर मग आता काय करणार आहे मग त्या राजस्थान गव्हर्नमेंटनं ते होतं त्यांना सर्किट हाऊस बनवायचं होतं त्यांनी खरीदलं ते दोन्ही प्रॉपर्टी मग आता खाली करा जायचं कुठं जायचं तर मग आता ते का करायचं का नाही तर त्याने ते बाबा म्हणत होते की ते मोहनला सुपारी या जगची चांगला माणूस आहे त्याच्याकडे जा तो थोडंसं काही दिवसासाठी तो मुदत देईल तो अजून चिडला त्यानं शेवटचं नोटीस दिलं 24 तासात नाही तर पोलीस लावून सगळं सामान मग आता काय करायचं कुठं जायचं काय तर आमचं सेंटर थोडंसं तिकडे बिहारमध्ये पटनामध्ये जे सेंटर खुललं होतं थोडं बाबाने एक भाई था फोन केला तर ऐसे हो तो कुछ हो सकता है बोला बाबा चिंता नहीं करो आप एक भाई को एप्लीकेशन देते सीधा दिल्ली राष्ट्रपति भवन के तरफ मग पटना से आता आणि तो ट्रेन आम्हाला तो उशीर होत होता मग बिचारा त्या कामासाठी तो प्लेन ना त्याने मग ते राष्ट्रपतीला भेटले डॉक्टर राजेंद्र प्रसाद त्याने मग 2 महिने अभी तुरंत जा मैं फ़ोन भी कर देता हूँ जोधपुर में राष्ट्रपति में फ़ोन भी कर देता हूँ आप तुरंत जा कर फिर उसने मौलाना सलामुल्लाह देखा अभी हम उनका अपमान नहीं कर सकते राष्ट्रपति जी ने आपको 2 महीने का दिया आप 2 महीने में अपना प्रबंध कर लो मग कुठं जा मग तेवढ्यातच आता जे पांडवभवन ही बी पोखरणच्या राजाची पोखरी ते विकायला काढली होती तो त्या जमान्यामध्ये जे 52ची गोष्ट आहे त्या जमान्यामध्ये ते 20,000 घेतले त्या जमान्यात 20,000 घेतली तेथून ते तिथं शिफ्ट तर ते एवढा मोठा नाही तर एक बाबाचा रूम आणि ते एवढासा छोटासाच आहे आणि खाली जागा होती ते 3.5 एकर जमीन आहे ते पूर्ण टोटल हळूहळू काहीच नाही फरक पण नव्हती आहे असं कच्चं माती घोडे गाडे काही गाई बांधत होते ते काय ते लोक राहत होते त्यांच्या 3 कोठ्या होत्या एक इथं वरती बी ते कोठी दिसते ना हे त्या पोखरणच्या राज्याने अजून एक तिकडे हॉटेल आहे त्याची मोठी तिथे 3 कोठ्या होत्या जास्त कोणी आले तर ठेवायचे असते त्यांचे नको अशी होती ते घेतली तेथून इथं आलं मग इथं आल्यानंतर परिस्थिती सुधारली ते कसं असते आपण कोणाच्या घरी मोठ्या बंगल्यात राहा काही राहा परंतु आपला स्वतःचा एक झोपडा बी असला ना तर ते आपल्या स्वतःच्या झोपड्यामध्ये जे आपल्याला आनंद मिळते ते दुसऱ्याच्या ह्याच्यात नाही मिळू शकत ते स्वतःचं झालं ना एकदम झालं सेट झालं सेंटर खोला लागले सेवा झाली सगळ्याच्या तब्येती ठीक व्हायला लागल्या सगळं व्यवस्थित झालं सगळ्याच्या चेहऱ्यावर रौनक आली हे झाली तिथून सुरुवात झाली आणि हा एवढा मोठा विस्तार मी आलो तेव्हा काय होतं काहीच नाही 1983 मध्ये ते फक्त एक बिल्डिंग होती हे सगळंच पुराण हां हे सगळंच पुराण म्हणजे बाबाने जे बनवलेलं सगळं पुराण गेस्ट हाऊस हां आणि पांडवभवन म्युझियम बी बाबाने शहरी सोडायच्या 1 दिवसाच्या अगोदर त्याची रजिस्ट्री केली होती म्युझियमची नव्हतं ते हे होतं हे बाबाच्या टाईममध्ये बनलेलं होतं गेस्ट हाऊस म्हणून आहे आणि काहीच नहीं मैं आया तो इसका एक ग्राउंड फ्लोर बना था इसके ऊपर के भी नहीं बने थे उधर वाला भी बिल्डिंग नहीं था उसको 1982 में आया था तो ओम शांति भवन बन रहा था अच्छा 83 में जो आया था
तो बन गया था। धीरे 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 वो बन गया, उसके बाद ये बन गया, उसका धीरे 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 बाबा का इतना बड़ा एक क्रॉप सुद्धा नाही। अच्छा 2 फेलाचे पाहून घ्या आता राहिला तर नवीन कच्चा बनवून पुराण्याची फोटो लावली असते नाही टेस्ट या इकडे या इकडे हे आहे ते सर काढलं पण जर